नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. गावाकडचं जीवन आणि रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. तर माझं सर्व आवरलं होतं, तर आता मी चालले होते शेतामध्ये. पण तेवढ्यात लक्षात आलं की आज पिऊ सिद्धी लवकरच शाळेतून येणार होत्या 1 वाजता. त्यामुळे त्यांनी खूप दिवस झालं पास्ता केव्हा बनवणार आहे असं म्हणत होत्या. आज बनवू उद्या बनवू, ही कामं ती कामं, त्यात का वेळ घेतलाच नाही. तर आज म्हटलं बनवून ठेवावं पास्ता. मी शेतात जायचं होतं पाणी द्यायला आणि तेवढ्यात लाईट पण गेली. त्यामुळे म्हटलं मग चला आज त्यांना पास्ता बनवून द्या. म्हणून गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलं होतं. त्यामध्ये पास्ता टाकला. पास्ता खूप दिवस झाला आणून ठेवलेला होता, पण करायला वेळच भेटला नाही, कारण त्याच्यावरती असं हेच झालं नाही. मग त्यानंतर मी त्यामध्ये तेल टाकलं, मीठ टाकलं आणि आता ते चांगलं मिक्स करून उकळून घ्यायचं, चांगलं शिजवून पास्ता. तोपर्यंत मग पास्ता शिजतोय तोपर्यंत लगेच कांदा चिरायला घेतला. कांदा, टमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण तर सर्व चिरून घ्यावं म्हणलं, कारण की आज टमाटाच नव्हता म्हणून टमाटर सॉस टाकावं म्हणलं आणि बघू कसं होतं इथे. तर ही रेसिपी मी अगोदर त्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केली, नक्की बघा. तर इथे बघा मस्त असा पास्ता बनवून तयार झालेला आहे छानपैकी. पास्ता मसाला टाकला, बाकीचं काहीच टाकले नाही, कारण की पिऊसीला असं तिखट आवडत नाही. एवढं तिखट बनवलं तर खात नाही. शक्यतो आमच्या भाज्या पिऊसीमुळे तिखट नसतातच. तेवढ्यात तिथे बघ कसला छान असा पास्ता बनवून तयार झालेला आहे. थोडासा टेस्ट करावा म्हणून थोडासा खाऊन बघितला मी. छान झाला होता. गरम गरम पास्ता खायला खूप छान लागतो आणि पिऊसी पण तासभरात येतीनच म्हणून बनवून ठेवला होता आणि एकदम छान झाला होता. त्यानंतर मग मी शेतामध्ये आले. तर शेतात येऊन बराच वेळ झाला होता, कारण की हे वरती आलेले होते रोपाला पाणी द्यायला आणि मी खाली गेलते गव्हाला पाणी द्यायला. आणि आता मी चाललेली आहे गवत कापायला. तोपर्यंत हे खत मारतं, तोपर्यंत 2-3 बारी दिली मी. आता म्हणले तू गवत काप आणि घरी जा. घरी पण कांद्याची काटणी चालू आहे, तरी खत मारता तोपर्यंत 2-3 बारी देते म्हणलं. मग त्यानंतर मग खाली गेले गवत कापायला. गवत बघा सुकलेलंच गवत आहे, कारण की पाणी नसल्यामुळं आणि मोटर जळाली होती, त्यामुळे गवत सुकलेलं आहे. आणि पुन्हा हे गवत सगळं कापून मग आम्हाला नांगरून काढायचं आहे, तर पुन्हा गवत लावायचं आहे. त्यामुळे पाणी पण नाही दिलं आणि वरती मोटर चालू होती, आता ती बंद करायची होती म्हणून बंद करायला आले होते मी शेतावरती. आणि बघू शकता वड्याच्या कडेलाच शेत आहे, म्हणजे मोटर आहे, विहीर आहे आणि शेत पण तिथंच आहे. काही तसं भीती वाटते आणि वावरात कसं वाघाचा तर भीती सुटलेली, वाघाचं बिबट्याची अशी सगळीकडंच. आणि इथं बघा सगळीकडं झाडं झुडपं आहे, घर कुठंच नाही. ट्रॅक्टर आणून ठेवलेला आहे गवत आणायला, कारण की खालचं काकऱ्या वगैरे पाडलेल्या होत्या आणि खताच्या गोण्या वगैरे सुद्धा आणून ठेवल्या होत्या. खत मारीत होते ना गव्हाला. त्यानंतर मग एक बोरीचं झाड होतं, एवढी छान बोरं होती ना, पण एवढी पिकलेली नव्हती. पूर्ण बोरीचं झाड लढून गेलेलं होतं, पण थोडंसं खावा गाबळी बोरं काढून घेत आहे मी. आणि खरंच गावाकडे वेगळीच मजा आहे ना, जे काही फळं वगैरे असतात ताजी ताजी खायला भेटतात. आणि असली जरी फळं तर खाऊशी वाटत नाही, आणि जेव्हा त्याचा सीझन निघून जाईल मग नंतर खाऊशी वाटतात. बोरं, चिंचा, पेरू, चिकू, आंब अशी शेतावरती लावून देतात बांधावरती. आणि तेव्हा कसली छान बोरं आहे गाबळी, आणि गोड पण आहे, आंबट गोड आहे. एवढी काय गोड नव्हती, आंबट गोड. त्यानंतर मग घरी आले तर बघा ते अजिनात्याची मस्त अशी मिसळ आणि पाव खायचं चाललेलं होतं. अगोदर पास्ता खाल्ला आणि आता मिसळ पाव खातात. तर बघा तहान एवढी मिसळ तिखट होती ना, कशी हुसहुस करीत खात होती सिद्धी आणि पाणी प्यायला आली. त्यांचं चाललं होतं खायचं. त्यानंतर मग मिसळ वगैरे खाऊन हां असलीला जायचे ना तुम्हाला, मग काम करा. कांदा इकल्यावर पैसे एवढी पात टाकली बाय लाडू बहिणी आमच्या. नीट कर गोळा. तर पिऊसीची सहल जाणार आहे, तर पैसे लागत होतं. मला कांदा विकल्याशिवाय पैसे नाही आणि तुम्हाला ना काम करावं लागत. आणि तसं पण त्यांना एवढं काम करायला असं आवडतं ना, त्यांना म्हटलं कांद्याची पात गोळा करतो. अख्ख्या उरुळीवरती त्यांनी पात टाकलेली आहे आणि त्यानंतर एवढा ढीग करून ठेवलेला आहे. त्यानंतर मग आता वाजले 5:45 आणि नंतर बघा काटून झालेलं होतं, तर सिद्धी टाकीत आहे पूर्ण अशी पात टाकून, कारण की सकाळच्या पारी दहीवार वगैरे पडतं, त्यामुळे मग पाणी सुटतं. म्हटलं पात टाकून घ्यावा. तर मी म्हटलं मी टाकते, तर नाही सिद्धी म्हणली मी टाकीते. आणि अशी कामं करायला कोण कोण शेतावरती काम करायला गेलं आणि सहलीला गेले नक्की कमेंट करून सांगा. त्यांना हसत होते मी, सहलीला जायचे ना काम करावं लागन. तर सहलीला जाऊ वा न जाऊ, पण त्यांना अशी कामं करायला खूप आवडतात. शाळेतून जरी आल्या ना कपडे वगैरे चेंज करते, आम्ही शेतात असू तिथं येणार आणि काम करू लागणार. त्यानंतर मग घरी आल्यानंतर मग बघा कातडं काढशील
शेतातून आलंय, शर्ट वगैरे जर काढला तर लगेच काढला, लगेच जर्किंग घाला म्हणलं. आता सुरू झाली आता आमची किचनमधली दुटी चालू. येताना भांडी घासून आणली. संध्याकाळचं कसा पसारा, लाईट नसल्यामुळे अंधार आहे. चला मग आता भेटू. आलं ग पहिली चहाची ऑर्डर. चहा ठेवलाय, 2 ग्लास काढले आणि बिस्किट बिस्किट वाटून योगिता दोघींना 2 काढले. भाजी पण आणलाय, त्याबरोबर बिस्किट पण आणली. पण दोन्ही सारखीच आहे ना, तरी त्याच्यावरून म्हणणं अजिबात नाही. चला चहा स्वयंपाक. आता भेटू स्वयंपाक झाल्यावरती. बघ बघ तर तुकडं करून त्याच्यात टाकायचं, तसं खायचं ना असं. मग त्यानंतर मस्त अशा ज्वारीच्या भाकरी केल्यात आणि कांदा आणलाय, गायांचं दूध वगैरे काढलं आणि आता किचन वाटावं की क्लीन वगैरे झाला होता. आणि मस्त असं गावाकडं काही जरी नसलं ना, मस्त असं बेसन भाकर आणि मसाले भात हे माझं ठरलेलं असतं. जेव्हा पण शेतातून दमून वगैरे आलं ना, साधं सोपं सिंपल जेवण. आणि भाजीला वगैरे नसलं तर बेसन भाकर, लाल मिरची वाटून हिरवी मिरचीत केलेलं आहे किंवा लाल मिरची, त्या दोन्हींपैकी बेसन बनवलं जातं. दूध तापून ठेवलं, सगळं स्वयंपाक झालं. आणि मला ना किचन वाटा भांडी वगैरे घासायची होती. भांडी बाहेर नेऊन ठेवली होती, किचन थोडा पुसून घेतला होता. पण सिद्धी एवढी दिवसभर दमली होती ना, तर काय सांगावं, ती झोपायला लागली होती. मला पटकन चल बाई जेवायला घे. पुन्हा तशी झोपली तर पुन्हा उठत नाही अजिबात. तर पिऊला मला मदत कर, मला मी कांदा चिरते तोपर्यंत. तर सगळं घेऊ लाग, कारण हॉलमध्ये बसून आम्ही जेवत असतो टी व्ही बघत वगैरे. मग पिऊ मला मदत करीत होती. आणि सिद्धी दरवेळेस, पिऊ नाही पण सिद्धी मला दरवेळेस मदत करीत असते. पण आज ती दमली होती, पारचं डोळं वगैरे लाल झालं होतं उन्हाने. नको म्हणलं ना येऊ, तरी त्यांना एवढं आवडतं ना यायला, दमत्या दिवसभर अशी. मग त्यानंतर जेवण वगैरे झालं. आज आमचं 8च्या आतच जेवण वगैरे झालं. मग त्यामुळे सिद्धी झोपायला आली, तिला अंथरून टाकून दिलं, पटकनी भांडी घासून काढली. आणि आता वाजले होते 8:30. तर म्हणलं आता 8:30च वाजले, रात्र ही आपलीच आहे, त्यामुळे सकाळी काय फरची बसायला वेळ भेटलाच नव्हता. कारण की दिवसभर मग का शेतामध्ये गेलं तर एक काम नसतं. दिवसभरची लाईट अशी भरणं करावं लागत असतं. कांद्याची काढणी लावगड पण होती, एका 17 कामं असतात. त्यामुळे मग आज वेळ भेटला नव्हता फरची बसायला. म्हणलं आता चला पुसून घ्यावा, आज लवकर आवरलंय. तर एवढं गार लागत होतं, ते म्हणलं एवढं गार लागत होतं तुला फरची बसायची. म्हणलं पुन्हा उद्यासुद्धा सकाळ टाईम भेटणार नाही, कारण उद्यासुद्धा लवकर जायचे, कारण की मग तेवढं कांदा काटून होईल. तर मग म्हणलं आता चला, हॉल पुसून झाला, बेडमध्ये सिद्धीला आथरून टाकून दिलेलं होतं. मग किचन पुसून घ्यावं, सगळाचा पसारा आवरून घेतलेला होता मी. पटकनी केलं ना, पटकनी लवकर होतं. असं बसलं का कटाळे होतो. टी व्ही आणि मोबाईलपासून जर लांब असलं ना, लांब ठेवलं ना, तर पटकनी घरचं उरकातं. आणि सकाळची कोणती भाजी बनवायची तीसुद्धा मी तयारी करून ठेवली होती. वांगं बनवायचं होतं, वांगं किचनवर काढून ठेवलं होतं, खोबरं चिरून ठेवलं होतं, लसूण सोलून ठेवला होता. मग सकाळचं पटकनी उरकम. आणि त्यानंतर आज सकाळीसुद्धा मी डोकं विचारलं नव्हतं, मला आता तेल लावून डोकं विचारावा. आणि त्यात पिऊ आणि सिद्धीची सहल जायचे म्हणून पिऊचं चाललं होतं, मी कोणती कपडे घालू, का मला कपडे घेणार तो, त्यांना कपडे घ्यायचे आम्हाला. पण तिला मला कोणते ड्रेस घालीन, त्या कधीच हक्काने मागणार नाही का आज आमचा हा कार्यक्रम, आम्हाला कपडेच घे. पिऊला जर म्हणलं ना आपण नवीन कपडे, नको कशाला, आहे ना तीच घालू. पण मी घेत असते त्यांना कपडे, आवडतं मला नवीन वेगवेगळं काहीतरी घालावं लेकरांनी, ते कधी मागणार नाही. म्हणती हे घालू का ते घालू का, म्हणलं हा बघ आता बघू तुझं कसं. आणि पूर्णाचा पसारा आवरून घेतला होता छान असं. आणि डोकं विचारलं तिला, म्हणलं झोप येत नाही का, म्हणती नाही येत मला झोप, तू झोपल्याशिवाय मी नाही. आणि पिहूचं आहे ना, मी झोपल्याशिवाय अजिबात झोपणार नाही. तर तिला म्हणलं आता गुड नाईट, झोपा आता तुम्ही, बाय, भेटूया. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा मला.